सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची अवस्था आपण या ठिकाणी बघताय. सरकारने आता उशिरा का होईना पण सरकारने आता पंचनाम्याचे करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु गेल्या मेमध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली होती ती अजून सरकारकडनं शेतकऱ्यांना मिळाली नाही. खरं तर सरकारने दुर्दैवाने जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांनी उचलला, शेतकऱ्यांचा उतरला नाही. तो जर उतरला असता तर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली असती. आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील, परंतु सरकारने काहीतरी मदत जाहीर केली पाहिजे त्यातनं शेतकरी सुखावेल. नाहीतर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे. हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.